हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा, धर्माचा मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. सुतोवाच श्रद्धाना मुनयो राज्ञा वैराग्ययुक्तया पश्यन्त्यात्मनिचात्मानं भक्त्या श्रुतगृहीतया. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. या ठिकाणी सूत महाराज सांगतात, हे शौनकादिका हो, तत्श्रद्धाना मुनयो राज्ञा वैराग्ययुक्तया. जेव्हा आपण श्रद्धा आपल्या अंतःकरणात निर्माण होते आणि मुनयो या ठिकाणी महत्त्वाच्या 6 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. मुनित्व, श्रद्धा, ज्ञान, वैराग्य, वेदांत श्रवण आणि यांनी प्राप्त होणारी भक्ती. भक्ती ही कशी आहे? श्रुतगृहीतया. ही वेद उपनिषद यांचं ज्ञान प्राप्त करून जेव्हा भक्ती दृढ होते, सुरुवातीला भक्ती असते पण ती लहान स्वरूपात असते, अल्प स्वरूपात असते. जसं आपण दिवा लावायला काड्याची पेटी घेतली आणि काडी ओढली तर त्या काडीला असलेला जो प्रकाश आहे किंवा जो अग्नी आहे तो अल्प प्रमाणात असतो. पण जेव्हा आपण अनेक दिवे लावतो किंवा यज्ञ करतो त्यावेळेला यज्ञाचा फार मोठा अशा प्रकारचा अग्नी आकाशामध्ये जातो. हा अग्नी खूप मोठा आहे, तो तसा विझणार नाही, पण काडी मात्र थोडं वारा आले की विझेल, एखादा दिवा वारा आलं की विझेल. पण ज्या वेळेला यज्ञ आपण करतो त्यावेळेला त्याच्या होमामधून ज्या ज्वाला बाहेर पडतात, जो वैश्वानर प्रगट होतो, तो वाऱ्याला देखील तो घाबरत नाही, वाऱ्याची देखील तमा तो बाळगत नाही, कारण तो उलट वाऱ्याने वाढतो, कारण तिथं तो दृढ झालेला असतो. तशी भक्ती ही सुरुवातीच्या काळामध्ये अल्प प्रमाणात असते, लहान प्रमाणात असते. पण ज्या ज्या वेळेला ती मुनित्व प्राप्त होतं, मुनित्व म्हणजे मननात मुनीही, जो मनन करतो त्याला मुनी असं म्हणावं. या ठिकाणी मुनित्व प्राप्त झाल्यानंतर श्रद्धा, तत्श्रद्धाना. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा या शब्दाचा अर्थ आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेला आहे, त्याची व्याख्या दिलेली आहे. श्रद्धा म्हणजे काय? तर गुरुच्या वेदांत वाक्यावरचा विश्वास म्हणजे श्रद्धा. गुरुपदिष्ट वेदांत वाक्येषु विश्वास श्रद्धा असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. गुरुपदिष्ट वेदांत वाक्येषु विश्वासः. तेव्हा गुरुनी सांगितलेल्या वेदांत वाक्यावरचा विश्वास म्हणजे श्रद्धा. आणि ही श्रद्धा जेव्हा दृढ होते, श्रद्धावाम लभते ज्ञानम, गीता सांगते. श्रद्धेलाच फळ आहे, श्रद्धेतूनच ज्ञान प्राप्ती होते. श्रद्धा कधी अंधश्रद्धा नसते, श्रद्धा ही डोळसच असावी लागते. म्हणून अंधश्रद्धा शब्द चुकीचा आहे. तसा श्रद्धा या शब्दाचाच अर्थ विश्वास, गुरुच्या वरती निष्ठा. गुरुनी सांगितलेल्या वेदांत वाक्यावरचा विश्वास म्हणजे श्रद्धा. आणि गुरु कधी खोटं सांगणार नाहीत, गुरु कधी लवाड सांगणार नाहीत. म्हणून जो मार्गदर्शक आहे तो गुरु असतो, जो अज्ञान नाहीसा करणारा आहे तो गुरु असतो. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. ज्ञानरूपी शलाकेने ज्याने अज्ञानत्व घालवलंय असा तो गुरु असतो. आणि नेत्रम उन्मिलितम येन,
ज्यांनी आपले डोळे उघडले, ज्यांनी आपल्याला जागृत केले. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सभे पांडुरंगे एवोनिया. तुकाराम महाराज म्हणतात, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे. नामदेवांनी मला स्वप्नातून जाग केलं आणि त्याच्यासोबत पांडुरंग होते आणि सांगितलं की एवढा शतकोटी अभंगाची रचना पूर्ण करायची आहे, म्हणून सळ धरली, माप धरलं, माप सळ. याप्रमाणे त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं की स्वप्नामधून जाग केलं. कोणतं स्वप्न? अहो हे संसार हेच एक स्वप्न आहे. या संसार रूपी स्वप्नातून जागृत केलं, स्वप्नातून मला जागृत केलं आणि ही जागृतता प्राप्त झाली. आपण तर जागेच आहेत, आपण म्हणतो आम्ही तर जागेच आहेत. नाही नाही नाही, हा जागृतपणा केवळ देहाच्या पातळीवरचा आहे, मनाच्या पातळीवरचा, आत्म्याच्या पातळीवरचा नाहीये. आपण जेव्हा अंतर्मनाने जागृत होतो, जागा जागा त्या उजेडे, उघडा षटचक्र कवाडे, जनी जनार्दन म्हणतात त्यांच्या जानकी सैमरमध्ये, जागा जागा त्या उजेडे, उघडा षटचक्र कवाडे. आम्ही खऱ्या अर्थाने जागृत झालं पाहिजे. आमच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या संदर्भात जागृत झालं पाहिजे. मी कोण याचा विचार करणं म्हणजे जागृत होणं. आणि गुरु जेव्हा मार्ग दाखवतात तेव्हा आपण जागृत होतो. श्रद्धा, मुनित्व, मग ज्ञान, ज्ञानातून वैराग्य प्राप्त होतं. आणि म्हणून ते म्हणतात ज्ञान वैराग्ययुक्तया, वैराग्य प्राप्त होतं, विरागीपणा प्राप्त होतो. आणि हे वैराग्य प्राप्त झालं, ज्ञानपूर्वकता त्यामध्ये आली, मुनित्व आलं, श्रद्धा आली, वेदांताचं श्रवण आलं. भक्ती म्हणजे याचा अर्थ असा नाही की वेदांत ऐकायचंच नाही, कारण श्रुतगृहीतया या शब्दाने त्याने वेदांताचं श्रवण अपेक्षित केलेलं आहे. म्हणून श्रुतगृहीतया, ज्याने वेदांत ऐकलाय आणि गृहीतया अंतःकरणामध्ये पक्का केलाय, ठेवलाय, तो वेदांत अंतःकरणामध्ये पक्का झालाय, परिपक्व झालाय, त्याचं फळ त्याला प्राप्त झालंय. वेदांताचं फळ म्हणजेच भक्ती आहे. कारण या ठिकाणी ते म्हणतात अशी जी भक्ती आहे ती साध्य भक्ती आहे. आणि अशी भक्ती षडंग भक्ती योग या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि हा षडंग भक्ती योगाचं विवरण या ठिकाणी आपण केलं. त्यासाठी उमेद्विज जे श्रेष्ठा वर्णाश्रम विभागशाह ते म्हणतात अशा प्रकारच्या भक्तीनेच हरितोषणम, भगवान प्रसन्न होतो. आणि असा भगवान श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येय पूज्यश्च नित्यदा. आपण त्यासाठी काय केलं पाहिजे तर 5 प्रकारची साधना सांगितलेली आहे. चित्ताची एकाग्रता, हरिकथा श्रवण, हरिगुण कीर्तन, हरिध्यान आणि हरिपूजन. म्हणून तस्माद एकेन मनसा, केवळ एकेन मनसा म्हणजे परिपूर्ण एकरूप होऊन मनःपूर्वक एकांत चित्ताने कुठल्याही गोष्टीकडे विचलित चित्त होऊ न देता आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. एकाग्रता पाहिजे. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पत्र घेईजे. एकले दीजे हे अर्थात परिपूर्ण चित्त एकाग्र करून. एकाग्र कशासाठी तर आपलं चित्त अनेक ठिकाणी पांगलेलं असतं, वेगवेगळ्या ठिकाणी आपलं मन पांगलेलं असतं. आणि जे मन पांगलेलं आहे ते परिणामकारक होऊ शकत नाही. आपण पहा ना, आपण जेव्हा या एखाद्या हातामध्ये एक वस्तू घेतो, काच, साधा काच आहे, पण दुसरा काच तो साधा नाही, मग ते काय हो तर ते हातामध्ये आपण एक दुर्बीण घेतो. त्या दुर्बिणीतून आपल्याला अनेक गोष्टी दिसू शकतात. का हो? दुर्बिणीतूनच का दिसतं? एकाग्रता आहे. काचेतून का दिसत नाही? अनेकाग्रता आहे. अनेक गोष्टीमधून दिसत नसतं, एकाग्रतेतून दिसतं. आपण ज्या वेळेला हातामध्ये
एक काच घेतो आणि त्यातून सूर्यप्रकाश पाहतो, तेव्हा सूर्यप्रकाश हा त्यात पडतो, पण तो पांगलेला असतो. पण जर आपण केवळ आपल्या सूर्यकांत मण्याचा विचार केला तर सूर्यकांत मणी काय करतो, सूर्याचा सगळा प्रकाश आपल्याकडे आत्मसात करून घेतो. तो सूर्यकांत मणी द्रवायला सुरुवात होते, कारण तो सूर्याचं तेज आपल्याकडे आत्मसात करतो, एकाग्रतेने आत्मसात करतो. साध्या काचाने कागद जळत नाही, परंतु आपण जर या एक काच ज्यामधून आपल्याला सूर्यप्रकाश केंद्रित होतो असा काच घेतला की बरोबर कागद जळायला सुरुवात होते. का बरं? तसा कागद का जळतो आणि हा का जळत नाही? ते म्हणतात नाही, इथे केंद्रित झालेला आहे प्रकाश. ज्या ठिकाणी प्रकाश केंद्रित होतो तिथे ताबडतोब परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून जेव्हा आपण अनेक केंद्रित मन असतं, संसारामध्ये पांगलेलं मन असतं, त्यावेळेला आपल्याला कुठलीच गोष्ट परिणामकारक होऊ शकत नाही. एक केंद्रितता झाली की आपल्याला मनावर परिणाम होतो. एक केंद्रितता झाली, अहो साधं लक्ष आपलं नसेल तरी आपल्याला ऐकू येत नाही. आपण म्हणतो मी तुला सांगितलं, तुला ऐकू नाही आलं, तू म्हण माझं लक्ष नव्हतं. मग लक्ष म्हणजे काय हो? लक्ष म्हणजे एक केंद्रितता. तेव्हा भगवंताशी एक केंद्रित मन झाल्याबरोबर आपल्याला परिणाम भगवंताच्या ध्यानाचा प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून ते म्हणतात आधी मन एक केंद्रित करा. पहिली गोष्ट एक केंद्रितता, चित्त एकाग्रता. त्यानंतर हरिकथेचं श्रवण आणि हरिकथेचं कीर्तन. तिसरी गोष्ट हरीचं ध्यान आणि हरिपूजन. एवढ्या सगळ्या गोष्टी तस्मादेकेन मनसा भगवान सात्वतांपती श्रोतव्य कीर्तितव्यश्च. ऐका, श्रवण करा आणि उच्चारणही करा. कथा सांगा लोकांना. सांगितली म्हणजे ती दुसऱ्यांदा आपण ऐकतो, ती पुन्हा आपल्या मनावर ठसते. जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकवतो त्यावेळेला आपण दुसऱ्यांदा शिकतो, कारण शिकवताना आपल्या मनावर, आपल्या कानावर ते शब्द पुन्हा पुन्हा येतात आणि त्याचं आपण मनन करतो. म्हणून श्रोतव्य कीर्तितव्य दोन्ही शब्द वापरले. भगवंताचं कथा ऐका आणि ती गा, ती लोकांना सांगा. ध्येय पूज्यश्च नित्यदा. आणि भगवंताचं ध्यान करा आणि पूजा करा. अशा 5 प्रकारच्या साधनेचा या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि असं झालं म्हणजे आपल्याला भगवान प्रसन्न होतो. आणि ते म्हणतात ही श्रवण इच्छा, भगवंताच्या कथांचं श्रवण करण्याची इच्छा सहजासहजी मात्र होत नाही. त्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात. तसं भक्ती ही सहज आपल्या अंतःकरणात निर्माण होऊ शकते, कारण आपण जन्मभर प्रेमच करत आलेलो आहे. आपण वस्तूवर प्रेम करतो, कोणत्याही गोष्टीवर आपण प्रेम करतो, कोणत्याही गोष्टीला आपण आपलं मानतो. अहो साध्या कुत्र्या मांजराला देखील आपण प्रेम लावतो, आपण जीव लावतो. मग देवावर हा प्रेमाचा वर्षाव का करू शकत नाहीत आपण? एखादं मांजर पाळलेलं असतं, कुत्रं पाळलेलं असतं, त्यालाही आपण जीव लावतो. मग हा जो आमचा स्वभाव आहे, मानवाचा स्वभाव प्रेम करण्याचा आहे, मानवाचा स्वभाव जीव लावण्याचा आहे. ते म्हणतात इकडं जीव लावतात तसा तिकडे जीव लावा, बाकी काहीच करायचं नाही. फक्त जैसी अभिरुची विषयी तैसी परमेश्वरी जडेल जरी. तरी मग काय उणेवा चारी पुरुषार्थ राबतील घरी. जसं संसारावर आपण प्रेम करतो, वस्तूवर आपण प्रेम करतो. आपल्या मोबाईलवर किती प्रेम आहे आपलं पहा ना तुम्ही. मोबाईल क्षणभर जवळ नसेल तर आपण अस्वस्थ होतो. कुठे गेलाव कुठे गेलाव. आपण आपल्या उशाजवळ ठेवला होता, पायाच्या तिथं होता, हाताच्या जवळ होता, फोनच्या जवळ होता, टीव्हीच्या जवळ होता आणि सापडत नाही. बेजार होतो माणूस क्षणभर. अरे हे काय आपल्या खिशातच आहे पण लक्षातच नाही. तसाच राहिला शर्ट अडकवला खिशातला. याप्रमाणे मोबाईलवर आपण किती प्रेम करतो. प्रेम कशावरून कळतं? तुमच्या अस्वस्थतेवरून कळतं. तुम्ही किती बेजार होता
तुमच्या मनाला किती व्यग्रता येते यावरून प्रेम कळतं. मग एखाद दिवशी देवाची पूजा नाही केली, देवाला नमस्कार नाही केला तर अस्वस्थता वाटते का हो? म्हणजे नाही हो, केली तर केली, न केली अरे म्हणजे याचा अर्थ देवावर प्रेम नाही. म्हणजे प्रेम याचा अर्थ त्याग असा आहे. प्रेम म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी करणं असं आहे. आणि मग तसा असेल तर ते म्हणतात भगवंतावर तुम्ही प्रेम करायला शिका. म्हणजे त्यातून यदनुध्यासिना युक्ता. प्रेम ही सहज गोष्ट आहे जी आपल्याला सहज प्राप्त होते. भक्ती ही सहज प्राप्त होणारी गोष्ट आहे. भक्तीसाठी काही खटपट करायची गरज नाही. हा, दृढ भक्तीसाठी गरज आहे, साध्य भक्तीसाठी गरज आहे. पण प्रारंभिक पातळीवर जी साधनात्मक भक्ती आहे ती सहज आपण करू शकतो. जसं आपण श्रवण, मनन, कीर्तन, निधिध्यासन हे शब्द आपण ऐकतो, पण सुरुवात श्रवणातून होते, ऐकण्यातून होते. ऐकलं म्हणजे आपलं लक्ष तिकडं जातं. म्हणून ते म्हणतात श्रवणापासून सुरुवात करा. ही प्राथमिक अवस्था आहे, प्राथमिक अट आहे. आणि जर आपल्याला सहजासहजी हे प्राप्त होणार असेल तर आपण भक्ती का बरं करत नाहीत? ते म्हणतात कोण कुर्यात कथा रतिम. अहो, कथेकडं माणसाची सहज प्रवृत्ती आहे. कथेकडं कुणी गोष्ट सांगायलं की लहान लहान मुलं सुद्धा ऐकतात. का मी तुला गोष्ट सांगतो असं म्हणलं की मुलं कान टाव करतात. का हो? इतक्या लहान मुलांना सुद्धा गोष्ट आवडते, कथा आवडते. का बरं? गोष्ट, कथा ही मनोरंजक आहे, मनाला रंजकता प्राप्त करून देणारी आहे. नाथ महाराजांनी सांगितलंय ज्ञानी निवती परमार्थ बोधे, पंडित निवती परबंधे, सामान्य निवती कथा विनोदे, ग्रंथ संबंधे जगनिले. सामान्य लोक कथा विनोदे, विनोद, कथा, काहीतरी गोष्टी यामध्ये तल्लीन होतात. मग सामान्यतः कथेकडं माणसाची सहज प्रवृत्ती असते. कथा म्हणजे सांगणे, काहीतरी तो सांगतोय. मग आपण हे सांगितलेलं अगदी प्राचीन काळापासून आपण जरी बघितलं, कहाणी वाङ्मय, ज्या स्त्रियांना काहीच येत नव्हतं त्या कहाणी सांगत असत. 8 पाट नगर होते, तेथे एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. झाली कथा सुरुवात. कथा म्हटलं की काही ना काहीतरी प्रवृत्ती आहे आणि मग त्यातून संघर्ष असतो, त्यातून काहीतरी एकमेकांच्या मध्ये वादविवाद असतो आणि शेवटी या 60 उत्तराची कहाणी पाहता उत्तरी सुफळ संपूर्ण. ही अशा पद्धतीने कहाणी सुफळ संपूर्ण होते. कहाणी माणूस ऐकतो. कावळ्याची आणि चिमणीची गोष्ट लहान मुलगा ऐकतो. एक होता कावळा, एक होती चिमणी, मोठा पाऊस आला, हे ऐकतो. ही कथा तर चक्रधरांनी सुद्धा सांगितली 12व्या शतकात. सांगायचं तात्पर्य असं की मग लोककथा असो, कहाण्या असो, वेदातल्या कथा असो, उपनिषदातल्या कथा असो, पुराणातल्या कथा असो, शेवटी कथाच आहेत. आणि कथेकडं माणूस रंजकपणाने पाहतो, सहज प्रवृत्ती असते. आणि मग जर कथेकडं सहज प्रवृत्ती होत असेल तर मग कोण कुर्यात कथा रतिम. माणसाला कथा आवडणार नाही असं होईल का? कथा आवडतेच. मग इतर कथा ऐकण्यापेक्षा, भूताख्यातांच्या कथा ऐकण्यापेक्षा देवाच्या कथा ऐक, हा फरक केला ते. म्हणून मुकुंदराज स्वामींनी एका ओवीमध्ये म्हटलंय, विवेक सिंधूमध्ये, की मधाच्या कावडी जर आम्हाला सहज या रुईच्या झाडातून प्राप्त होत असतील, रुईचे झाड खूप असतात, दुतर्फा लागलेले असतात, त्या रुईच्या झाडातून जर मध मिळत असेल तर माणसांनी डोंगराकडे कशाला जावं, डोंगर कशाला धुंडाळावेत. पहा रुईच्या झाडा, रुईच्या झाडी जरी भरती मधाच्या कावडी, तरी डोंगर धोंडावयाची आडी, का घडो द्यावी, का पडो द्यावी. डोंगर कशाला धुंडाळायचा? जर तुम्हाला सहज मध उपलब्ध होत असेल, कशातून? रुईच्या झाडातून, तर मग डोंगर दर्या कशाला धुंडाळायच्या? ते म्हणतात कल्पतरुची निपाडे, जरी फळती घरची झाडे. अहो, घरच्या झाडांना जर कल्पतरूप्रमाणे फळ येत असतील तर आम्ही आमच्या घरच्या झाडांना स्वर्ग का म्हणू नये? आमच्या घराला स्वर्ग का म्हणू नये? तरी ती अमरावतीची निकोडे का न मानावे.
स्वामी मुकुंदराज म्हणतात। याप्रमाणे आम्हाला सहज जर या ठिकाणी मिळत असेल एखादी गोष्ट, तसं कथेतून जर आम्हाला भक्ती प्राप्त होत असेल सहज, रुईच्या झाडातून जर मध प्राप्त होत असेल, तर मग डोंगर कशाला धुंडाळायचे, हे जसं मुकुंदराज स्वामी म्हणतात तसं या ठिकाणी भागवतकार म्हणतात, कथेतून जर भक्ती प्राप्त होत असेल तर मग योग याग विधी येणे नवे सिद्धी। योगाच्या यागाच्या खटाटोपाच्या कर्मकांडाच्या मागं का लागायचं, काही गरज नाही। यदनुध्यासनायुक्त कर्मग्रंथी निबंधनम, आम्हाला सहजच चित्तशुद्धीचे उपाय सांगितलेले आहेत, श्रवणेच्छेचे उपाय सांगितलेले आहेत। आम्हाला श्रवणाची इच्छा कशाने प्राप्त होईल ते म्हणतात, शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथा रुची श्यान महत् सेवया विप्राह पुण्यतीर्थ निषेवणात। या ठिकाणी दोन गोष्टी त्यांनी सांगितल्यात। एक, पुण्यतीर्थ निषेवणात, तीर्थयात्रा करा, तीर्थाला जा। आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही ना, पैसा जवळ आहे ना, सोयी आहेत ना, मग जा तीर्थयात्रा करा। जा या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणच्या तीर्थयात्रा, हरिद्वारला जा, त्याचप्रमाणे आपल्याला जिथे जाणं शक्य आहे अशा ठिकाणी जा। तिथे गेल्यानंतर काय करा, तिथे सत्संग करा। त्या ठिकाणी लोक बसलेले असतील, सप्ताह चाललेले असतील, ते सप्ताह ऐका। पुण्यतीर्थ निषेवणात, गंगेच्या काठी जा, गंगेच्या काठी गंगेची आरती पहा, त्या ठिकाणचा जनसमुदाय पहा, त्या ठिकाणचे सत्संग ऐका, आणि आपल्याला त्रिवेणी संगमावर जा, त्रिवेणी संगमाचा स्नान करा, आनंद घ्या। का तर त्यातून हळूहळू या अर्थी हजारो लोक त्या ठिकाणी येतात। कशाला येत असतील बरं, सत्संग कशासाठी करत असतील। या ठिकाणी आपण दरवेळेला बघतो वेगवेगळ्या ठिकाणच्या यात्रा भरतात, जत्रा भरतात, काही ठिकाणी आपल्याला ग्रहणाच्या निमित्ताने लोक तीर्थावरती येत असतात। तर मग आपण देखील तीर्थ क्षेत्र या ठिकाणी गेलं पाहिजे। तीर्थक्षेत्रावर जाऊन काय होईल तर आपल्याला समुदायामध्ये, समाजामध्ये ज्या काही कथा चाललेल्या आहेत, जे सत्संग चाललेला आहे, भागवत पारायण चाललेलं आहे, काही पुराण चाललेलं आहे, ते ऐकायला मिळेल। आणि महत् सेवा, त्यातून महत् लोकांची अर्थात संतांचा सहवास मिळेल, संतांची सेवा करता येईल। श्यान महत् सेवया विप्राह पुण्यतीर्थ निषेवणात, म्हणून तीर्थयात्रा करा। तीर्थयात्रा करून तिथे महत् सेवा, त्यांनी उपाय सांगितले। श्रवण, आपल्या अंतःकरणामध्ये श्रवणाची इच्छा होण्यासाठी काय उपाय आहेत, तर श्रवणाची इच्छा होण्यासाठी आधी तीर्थयात्रा आहे। दुसरी गोष्ट त्या ठिकाणचा सत्संग आहे, आणि त्यामुळं आम्हाला सहजासहजी तो प्राप्त होत नसतो। ते म्हणतात 3 गोष्टी दुर्लभ आहेत। शंकराचार्यांनी म्हटलंय की दुर्लभम त्रैवैरेते, 3 गोष्टी दुर्लभ आहेत। मनुष्यत्व दुर्लभ आहे, मुमुक्षुत्व दुर्लभ आहे, आणि संतांचा संग दुर्लभ आहे। संतांचा संग हा देखील दुर्लभ गोष्ट आहे। म्हणून महत् सेवया, महत् सेवा, महतांची सेवा, मोठ्या माणसांची पूजा अर्चा करणं, संतांचा सहवास लाभणं। नारद भक्ती सूत्रात सुद्धा म्हटलंय की महत् सेवा, जोपर्यंत महत् अर्थात संतांची सेवा घडत नाही तोपर्यंत उपरती होत नाही। नारद भक्ती सूत्रात नारदांनी सुद्धा महत् सेवेचं महत्त्व दिलेलं आहे। कशामुळे दिलंय त्याचं कारण त्यांना स्वतः तो अनुभव आलेला आहे। पुढे आपण ती बघणारच आहोत कथा, की ज्यामुळे नारद यांना सत्संग लाभला। सत्संगे नारदू देवर्षी झाला, प्रल्हादाला धला साधू संगू। सत्संगाने नारद देवर्षी झाला आणि प्रल्हादाला साधुसंग लाभला, संतांचा सहवास लाभला, म्हणून प्रल्हाद भक्त झाला। या ठिकाणी सत्सेवा, सत्संग हे देखील दुर्लभ आहे। दुर्लभम त्रैवैरेते, दैवानुग्रह कारणम, दैवानुग्रह हे दैवावर अवलंबून आहे म्हणतात ते। एक
महत् सेवा, संत संग, त्याचप्रमाणे मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रय. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. शंकराचार्य म्हणतात त्यांच्या या ग्रंथामध्ये की विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये म्हणतात की या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभ म्हणजे सहजासहजी मिळत नाहीत. सहजच काय संत संग मिळतो काय? नाही. ते काय रस्त्यावरचा भाजीपाला आहे का सहज मिळायला? नाही. रस्त्यावरचा भाजीपाला नाही, बाजारातला भाजीपाला नाही, किराणा दुकानातल्या गोष्टी नाहीत. त्या आपल्याला आपलं काही पुण्य असल्याशिवाय, बहुपुण्य केले, आपण पूर्वजन्मात काही पुण्य केलं, काही गाठीशी ठेवलं तर आपल्याला सत्संग प्राप्त होतो. पूर्व पुण्य आहे म्हणून मानव जन्म मिळालाय. पूर्व पुण्य असेल तर मग आपल्याला महत् सेवा, सत्संग, महापुरुष संश्रय, महापुरुषांचा संग प्राप्त होतो. म्हणून ते म्हणतात श्रवणेच्छेचे हे उपाय, चित्तशुद्धीचे उपाय, तीर्थनिषेवण, सत्संग आणि हरिकथा विवरण श्रवण हे त्यांनी सांगितले. यांनी काय होईल ते म्हणतात यदनुध्यासिना युक्ता. असं ध्यान केलं, अशा पद्धतीने भगवंताचं ध्यान करत राहिलं, असिना युक्ता. अशी म्हणजे तलवार. ध्यानरूपी तलवारीने काय कापायचंय? कर्मग्रंथी निबंधनम. आपल्या कर्मग्रंथी तोडायच्यात. कर्माच्या गाठी ज्यांचा जुमडा तयार झालेला आहे, अहो इतका एकमेकामध्ये कर्म अडकलेत की ते कर्म वेगळे होऊच शकत नाहीत. सगळे या जन्माचे, मागच्या जन्माचे, मागच्या 100 जन्माचे, त्याच्या आधीच्या जन्माचे, हे सगळे कर्माच्या गाठी तयार झाले. तुम्ही म्हणाल गाठी कुठून होतो? गाठी कुठून होतात? अहो कॅन्सरच्या गाठी कुठून होतात? कॅन्सरची गाठ झाली कळलंच नाही. होती का? गाठी जशा आपल्या शरीरातल्या धर्मामुळेच होतात, खाण्यापिण्याच्या सवयीमुळेच होतात, तसं अंतःकरणाच्या गाठी सुद्धा आपल्या वासनेतूनच होतात. या वासनेच्या गाठी एवढ्या पक्क्या असतात की त्या छेदल्याशिवाय, तोडल्याशिवाय पर्याय नाही. आपण म्हणतो की आपल्या एखाद्याला बेंड झालं, बेंड झालं. कुठून झालं बेंड? काय लोकांनी आणून ठेवलं का बेंड? नाही. बेंड आपल्या शरीरातलं आहे. तो आपल्या शरीराचा भाग आहे. तो आपल्याच रक्तावर पोचलाय, आपल्याच मांसाचा भाग आहे तो. पण आता बेंड झालं, मग काय करायचं? म्हणले काढा म्हणे कापून. हो म्हणले माझं शरीर आहे ना, असू द्या ना मग तुझं शरीर, बेंड राहू द्यायचं काय? कापून काढा. कापून काढल्याशिवाय ते नष्ट होणार नाही, त्यातला अशुद्ध रक्त नष्ट होणार नाही. तसं त्या कर्माच्या गाठी ह्या आपल्याच आहेत. आपलंच कर्म आहे पण आपल्याला बाधक आहे. आपलेच कर्म आपल्याला बाधक असतात. आपलेच कर्म आपल्याला अडचणीचे ठरतात. हा सतकर्म करावे, भोगावे, रडत तेची परिणामी. कवी म्हणतात हासत कर्म करावे. एखादं कर्म करताना बरं वाटतं. चोरी करताना काय दुःख होतं का? बरं झालं बाबा चोरी केली, खिशात घातलं, फुकट मिळालं. हासत कर्म करावे, भोगावे, रडत तेची परिणामी. पण एका दिवशी पकडला जातो. हळूहळू आधी टाचणीत चोरली, मग दाभणत चोरलं, मग सोनत चोरलं, मग अंगठीत चोरली. करता 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 मोठा डाका टाकतो तो आणि पकडला जातो. मग पकडल्या गेल्यानंतर फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरी शिक्षा नाही. आणि मग मात्र तो म्हणतो अरे 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 वाईट झालं. हासत कर्म करावे, भोगावे, रडत तेची परिणामी. म्हणून ते म्हणतात आपलेच कर्म आपल्याला बाधक ठरतात, आपलेच कर्म आपल्याला रडवतात. स्वकर्मतंत्र ग्रथितो हि लोक. आपलेच तंत्र. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता, परो ददाती ती कुबुद्धी रेषा. या ठिकाणी योगवासिष्ठात म्हटलंय की आपण सुखस्य दुःखस्य नकोपि दाता. आपल्याला वाटतं याच्यापासून मला सुख मिळेल आणि याच्यापासून मला दुःख मिळालं. अहो दुःख दुसऱ्याकडूनही मिळत नाही आणि सुखही दुसऱ्याकडून मिळत नाही. सुखही आपल्याच जवळ आहे आणि दुःखही आपल्याच कर्मामुळे. परो ददाती ती कुबुद्धी रेषा. का?
स्वकर्मतंत्र ग्रथितो हि लोक. आपलंच कर्म आपल्याला बाधक ठरतं. या ठिकाणी आपण जे जे करतो तेच आपल्याला बाधक आहे. आपणच आपले मित्र आहोत, आपणच आपले शत्रू आहोत. या ठिकाणी गीतेने सुद्धा हेच सांगितलंय की आपणच आपले मित्र आहेत, आपणच आपले शत्रू आहेत. आपणच चांगले कर्म केले तर मित्र आहेत, वाईट कर्म केले तर शत्रू आहेत. म्हणून ते म्हणतात आपणच उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानमव साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. आत्मैव ह्यात्मनो बंधुर, आपणच आपले बंधू आहेत, आपणच आपले सहाय्यकारी आहेत आणि आपणच आपले शत्रू आहोत. शेवटी शत्रू आपणच निर्माण करतो. आपल्या वागण्यातूनच शत्रुत्व निर्माण होतं, लोकांच्या मध्ये विरोध निर्माण होतो आणि आपण म्हणतो हे सगळे माझ्या विरोधात आहेत. कशामुळे विरोधात गेले? तू नीट वाग म्हणजे समाज चांगला होईल, तू नीट वाग लोक तुझ्याशी नीट वागतील. म्हणून ते म्हणतात यदनुध्यासिना, हातामध्ये तलवार घ्या आणि हे सगळं कर्मग्रंथी निबंधनम, कर्मग्रंथी तोडून टाका. ह्या कर्मग्रंथी कशाच्या आहेत? ते म्हणतात अहंकाराच्या ग्रंथी आहेत, अहंकाराच्या गाठी आहेत. या ठिकाणी टीकाकारांनी कर्मग्रंथी म्हणजे अहंकार, चित्त जे आपल्या अंतःकरणात आहे, ह्या दोन गाठी आहेत. एक चित्त आणि दुसरी जड, त्याला चित्त जड असं म्हटलंय. टीकाकारांनी या ठिकाणी श्रीधराचार्यांनी चित्त आणि जड अशा गाठी म्हटल्या. एक माया आणि चैतन्य, संसार रूपी त्या मायेमध्ये आपण अडकलो. ह्या चित्त जडाच्या गाठी आहेत आणि ह्या चित्त आणि जड याच्या गाठी जोपर्यंत अंतःकरणात आहेत तोपर्यंत आपल्याला त्यातून सुटका होऊ शकत नाही. आपल्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं. वासनेच्या गाठी आपल्या अंतःकरणात निर्माण होतात. या ज्याप्रमाणे हृदय ग्रंथी, चित्त आणि जड ही भिन्नत्वाची गाठ आहे. चेतना म्हणजे पुरुष आणि माया म्हणजे प्रकृती, यांचा संयोगातून हा अहंकाराच्या गाठी निर्माण होतात. आपण बघतो, नेहमीच ऐकतो, काय म्हणले अचानकच हृदयामध्ये दुखायला लागलं, छातीत दुखायला लागलं, ऍडमिट केलं आणि ब्लॉकेजेस निघाले. ब्लॉकेजेस म्हणजे काय? ब्लॉकेजेस म्हणजे त्या ठिकाणी रक्तप्रवाह थांबला. ज्या नळ्या आहेत त्या नळ्या बंदिस्त होऊ लागल्या. कशामुळे म्हणले? तुमच्याच खाण्यापिण्यामुळे. आपल्या आहार विहार, आपलं खाणं पिणं, आपले सगळ्या दैनंदिन व्यवहार हेच आपल्याला जर विकृत पद्धतीने केले तर बाधक ठरतात. म्हणून विकार कशातून निर्माण होतो? आपल्या खाण्यापिण्यातून निर्माण होतो, आहार आणि विहार. म्हणून आयुर्वेदाने आहार कसा असावा, विहार कसा असावा, त्याचप्रमाणे आपल्याला रोग होऊ नये म्हणून कशा पद्धतीची ऋतुचर्या असावी हे सांगितलेले आहे. त्याप्रमाणे जसा आयुर्वेद ऋतुचर्या सांगतो तसा भागवत किंवा पुराण ग्रंथ हा आम्हाला आमची मनश्चर्या कशी असावी ते सांगतात. ते म्हणतात प्रशांत मन कसं असावं तर शांत असावं. प्रशांत मनसस्तदा, मन प्रशांत करा, मन शांत करा. मनामध्ये जी हलचल चाललेली आहे, मनामध्ये जी चंचलता आहे ती बंद करा. मन शांत राहू द्या. आणि छिंदंती कोविदस तस्यात कोणू कुर्याद कथारतीम, याप्रमाणे छिंदंती या सर्व प्रकारच्या गाठी या छेदण्यासाठी फक्त भगवंताच्या कथेची गरज आहे. आणि याप्रमाणे असिनायुक्त ही ध्यानाची तलवार हातात घेऊन आपण कर्मग्रंथी जर तोडल्या, वासनेच्या गाठी जर तोडल्या, हे आणि अविचल नैष्ठिक भक्ती जर ठेवली, चित्तशुद्धी केली. चित्तशुद्धी कशाने होईल? ते म्हणतात चित्तशुद्धी ही आपल्या हळूहळू दैनंदिन श्रवण कीर्तन मनन निधिध्यासन यांनी होईल, अनुभविक ज्ञानाने होईल. आणि याप्रमाणे अंतरंगामध्ये परिवर्तन झालं की ही चित्तशुद्धी व्हायला वेळ लागत नाही. आणि जशी जशी चित्तशुद्धी होते कथेने, भगवंताच्या कथेने चित्त शुद्ध होतं. शुद्ध म्हणजे काय? चित्त ही गचाळ आहे, मळलेलं आहे. याचं उदाहरण पुढे सुद्धा त्याने एका अध्यायामध्ये दिलेलं आहे की सलिलेषु यथा शरद, आकाशामध्ये जेव्हा या ठिकाणी सलिलेषु, आकाशामध्ये जेव्हा वर्षा काळ असतो तेव्हा आकाशात नभ असतात, मेघ असतात.
वर्षाकाळ संपला की मेघ बाजूला जातात आणि स्वच्छ आभाळ होतं. कधी झालं हो म्हणले? यथा शरद, ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये सगळे मेघ नष्ट होतात आणि आकाश स्वच्छ होतं, त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात कृष्ण कथेचा प्रवेश झाला की सगळे मनातले मेघ, मनातले मनोमल, मनामधल्या सगळ्या वासना नष्ट होतात आणि स्वच्छ मन होतं, शुद्ध मन होतं आणि शुद्ध अंतःकरणात भगवंताचा प्रवेश होतो. भगवान सुद्धा गचाळ ठिकाणी बसत नाही, शुद्धतेमध्ये बसतो. आज आपण स्वच्छता अभियान राबवतो. स्वच्छता अभियान, घर स्वच्छ पाहिजे, गल्ली स्वच्छ पाहिजे, गाव स्वच्छ पाहिजे. का हो? स्वच्छता हा पहिला धर्म आहे. मग मन स्वच्छ नको का? मन तर पहिल्यांदा स्वच्छ पाहिजे आणि तेच आपण गचाळ ठेवतो आणि बाकी सगळं स्वच्छ करतो. मन अस्वच्छ आहे, मन गचाळ आहे. मनामध्ये राग, लोभ, क्रोध, मोह भरलेले आहेत आणि नुसत्या शरीराला साबण लावून उपयोग नाही, शरीराला शॅम्पू लावून उपयोग नाही. मनाचा शॅम्पू कोणता आहे? ते म्हणतात कथा. भगवंताची कथा हा मनाचा शॅम्पू आहे. तोच त्याने मन स्वच्छ केलं पाहिजे. तीर्थासी गेला, ते म्हणतात तीर्थासी जाऊनी तुवा काय केले, चर्म प्रक्षाळिले वरवरी. तुकाराम महाराज म्हणतात तीर्थासी जाऊनी तुवा काय केले. तीर्थाला गेला, तू काय केलं रे म्हणले? चर्म प्रक्षाळिले वरीवरी. फक्त वरचं चर्म म्हणजे कातड धुतलं, मन धुतलं का? नाही म्हणले, मन धुतलं नाही. आणि म्हणून आपण जर तीर्थ यात्रा करून आलोत आणि आमचं मन जर अस्वच्छ असेल, मन जर सगळ्या रागा लोभानी युक्त असेल, तर मग या नुसत्या तीर्थयात्रेला उपयोग नाही. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जन. म्हणून तीर्थामध्ये काही नाही आहे. ते म्हणतात ज्या आपण तीर्थाचा विचार करतो या ठिकाणी आपण नुसता तिथं जाऊन केलं काय, तर मन स्वच्छ जर केलं नाही, तीर्थाला जाऊन जर आपण अंतःकरण गचाळ ठेवलं, खराब ठेवलं, तर हे सगळं निरर्थक होईल. म्हणून एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय की आपण तीर्थ यात्रा, तीर्थ त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणच्या गंगा, गोदावरी यांचं स्नान करून आलो, परंतु काया धुये साफ मनतो नाही पाक. काया धुये साफ, काया धुतली पण मनतो नाही साफ. जर मन साफ नसेल तर कैसे के भवतरे. म्हणून माणूस संसारातून तरणार नाही. कैसे के भवतरे. म्हणून ते म्हणतात की तीर्थ हे आम्हाला वरवरून शुद्ध करील, परंतु अंतरंग भगवंताच्या कथेशिवाय शुद्ध होणार नाही. अंतःकरणाची शुद्धता भगवंताशिवाय नाही. शृण्वतां स्वकथां कृष्ण पुण्यश्रवण कीर्तनः. भगवंताची कथा ही पुण्यश्रवण कीर्तन आहे, पुण्यकारक आहे. ती पुण्यश्रवण आहे आणि पुण्यकीर्तन आहे. तिचा उच्चार केला तर वाणी शुद्ध होते, तिचं श्रवण केलं तर आपलं मन शुद्ध होतं. आणि म्हणून हृद्यं तस्थो ह्यभद्राणी विधुनोति सुहृत् सताम. ही कथा ह्यभद्राणी, अभद्र आपल्या मनामधलं जे ते धुवून काढते. कथेचं काम आहे कोणतं? कथा ऐकत 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 गेलं म्हणजे आपल्या अंतःकरणातले जे विकार आहेत ते नष्ट होतात. आपण विकाररहित होतो. कुठल्याही प्रकारच्या रागा लोभाचे मनामध्ये विचार येत नाहीत. आणि हृद्यंत असतो ह्यभद्राणी. अभद्र कृष्णाची कथा, देवाची कथा अभद्रनाशक आहे, म्हणून आपण देवाचं नाव घेतो. पंचेतानी स्मरेण नित्यम महापातकनाशनम. महापातकाचा नाश नुसत्या नावाने होतो. भगवंताची नुसते नामावली जरी आपण केली, एतानी द्वादश नामानी, 12 नावं देवाची घेतली, देवाचे जप केला म्हणजे आपल्या अंतःकरणात हळूहळू बदल होतो. एकाएकी होणार नाही. आज नाव घेतलं की उद्या बदल होईल असं नाही. का? आपलं मन म्हणजे भोप्याचं वस्त्र आहे. आपलं मन म्हणजे भोप्याचं वस्त्र आहे. भोप्याच्या अंगावर जे वस्त्र असतं त्याच्यावर हजारो तेलाचे डागा असतात, पुटा असतात. एकदा धुवून निघतात का हो? एकदा धुवून निरम्यामध्ये घातलं, साबण लावली, हो म्हणले जसं तसंच आहे.
मळच गेला नाही. अहो म्हणले एकदा धुवून मळ जाणार नाही. हे किती वर्षाचं तेलकट झालेलं वस्त्र आहे, त्याला तितक्याच वेळेला धुवावं लागेल. तसं आपलं मन सुद्धा हजारो वर्षापासून, हजारो जन्मापासून मळकट झालेलं आहे. त्यावरती हजारो जन्माचे कुसंस्कार आहेत. ते एका नुसत्या दिवसाने परिवर्तित होणार नाहीत. हृद्यंतस्तो ह्य भद्राणी. भगवंताच्या कथा ऐकत 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 गेलं म्हणजे ह्य भद्र, अभद्रता नष्ट होईल आणि विधुनोती सुहृत्सताम. भगवंताच्या कथेने आपलं मन धुवून टाकलं जाईल. विधुनोती धुवून टाकलं जाईल आणि सुहृत्सताम हळूहळू आपल्या अंतःकरणामध्ये सत्ववृत्तीचा उदय होईल. सत्ववृत्ती समारूढा, ही सत्ववृत्ती आपल्या अंतःकरणात निर्माण होईल. सुहृद सताम, आपण सुहृद होऊ. हृदय तर सगळ्यालाच आहे, पण सुहृद प्रेममय असं आपलं अंतःकरण झालं पाहिजे. संतांचं हृदय आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. संतांचं हृदय काय असतं? संतांचं हृदय हे इतरांसाठी तळमळतं, समाजासाठी तळमळतं, ते संतांचं हृदय. आणि अशा पद्धतीने हळूहळू ह्या क्षीयन्ते चास्य कर्माणि नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया. या ठिकाणी नित्यम भागवत सेवया, इथे जो शब्द वापरलाय तो नित्यम. एकदा भागवत वाचून नाही, एकदा भागवत ऐकून नाही, नित्यम. सतत करा, सतत भागवत ऐका. सातत्य पाहिजे, नित्यत्व पाहिजे, कायम स्वरूपी पाहिजे. तो आमच्या पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही दूजा. इंद्रियांना वळण पडलं पाहिजे सहज. असं म्हणतात की एकदा संत तुकाराम महाराज सकाळी बहिर्दिशेला निघालेले होते आणि एक गृहस्थ ब्राह्मण तिथे आला. पाहिल्याबरोबर तुकाराम महाराजांच्या तोंडामध्ये ठाल विठ्ठाल विठ्ठाल पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडू. ते म्हणले, अहो महाराज, म्हणले काय तुम्ही बहिर्दिशेला निघालात आणि देवाचं नाव घेता? ते म्हणले काय करावं, मला माझं वळणच पडले. म्हणले असं नाही, तुम्ही बहिर्दिशेला निघालात तर देवाचं नाव तुम्ही अशा अवस्थेत घेऊ नका. म्हणले बरं ठीक आहे. तुकाराम महाराज एके दिवशी असे झोपलेले असताना हे ब्राह्मण ग्रस्त पुन्हा आले. ब्राह्मण ग्रस्त आले, तुकाराम महाराज झोपलेले होते, निद्रावस्थेत होते. आणि निद्रावस्थेत असतानाही तुकाराम महाराजांच्या तोंडी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वा. ते म्हणले हे तर झोपलेत, झोपेतही भजन चालूच आहे. आणि मग त्यांना नमस्कार केला. महाराज चुकलं माझं. अहो तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पडिले वळण इंद्रिया सकळा. अहो दिवस आहे का रात्र आहे, सकाळ आहे का दुपार आहे, जेवायला चाललो का झोपायला चाललो, याचं सुद्धा तुम्हाला भान नाही. इतक्या बेभान अवस्थेत तुम्ही भगवंताचं चिंतन करता. खरोखर भजनीय सहजा नृणाम. तुम्ही जे भजन करता ते सहज प्रवृत्ती आहे तुमची. माझं चुकलं, क्षमा करा. तेव्हा मंगलता अमंगलता या भजनामध्ये नसते. जेव्हा तल्लीन असतात तेव्हा सगळ्या प्रकारच्या इंद्रियांचे व्यवहार सहजच चाललेले असतात आणि भजनही चाललेलं असतं. त्याप्रमाणे ते म्हणतात नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यम भागवत सेवया. ही भागवताची सेवा नित्यम. भागवत सेवा म्हणजे काय हो? सेवा म्हणजे काय करायचं? भागवताचे काय पाय चोपायचे का? भागवताची सेवा म्हणजे काय? अहो भागवताची सेवा म्हणजे भागवत वाचा, भागवत ऐका, भागवत ग्रंथ लिहून काढायचं तर लिहून काढा. भागवत ग्रंथ समाजाला त्याचे प्रति द्यायच्या तर द्या. त्याचा प्रसार करा, त्याचा प्रचार करा, त्याचं महत्त्व गा. भागवत जिथे जिथे चाललं असेल तिथे तिथे 2 क्षण का होईना थांबा. नित्यम भागवत सेवया याचे 2 अर्थ आहेत. भागवत ग्रंथ हा एक अर्थ आहे आणि दुसरा भागवत म्हणजे भक्त भागवत. आई काजी तुम्ही भक्त भागवत. भागवत म्हणजे भक्त. भक्तांची सेवा करा, भक्तांचे पाय धुवा, भक्तांना आदर द्या, भक्तांचं महत्त्व गा, भक्तांच्या बद्दल आपल्या मनामध्ये प्रेम असू द्या. ज्याला म्हणतात भागवत सेवया. नित्यम भागवत सेवया. अहो भक्ताबद्दल आपल्या अंतःकरणात सुद्धा आदर असला पाहिजे. भक्त हा भागवत आहे.
तो भागवत स्वरूप आहे. म्हणून या ठिकाणी भागवत शब्दाचे दोन अर्थ व्यक्त होतात. एक भागवत म्हणजे भागवत ग्रंथ, दुसरा भागवत म्हणजे भगवत भक्त, आणि तिसरा भागवत म्हणजे भगवंतांनी जे जे सांगितलंय त्याला भागवत म्हणतात. भगवंतम विदम भागवतम, ज्याच्यात भगवंत बसलेला आहे तो भागवत आहे, ते भागवत आहे. म्हणून नित्यम भागवत सेवया नष्टप्रायेष्वभद्रेषु भगवत्युत्तम श्लोके भक्तिर्भवते नैष्ठिकी. आता या ठिकाणी फार मार्मिक शब्द वापरलाय, नष्टप्रायेष्वभद्रेषु. हे अभद्र नष्टप्राय होतं. यावर चिंतन करताना असं म्हटलेलं आहे की नष्टप्रायेष्वभद्रेषु. आता नष्टप्राय शब्द का वापरला? नष्ट होतं असं का म्हणलं नाही? ते म्हणे नाही, नष्टप्राय होतं. जर आम्हाला आमच्या कर्मग्रंथी, ते कोणत्या कर्मानी, कोणते कर्म, तर आमचे जे कर्म आहेत, मग त्यामध्ये 3 प्रकारचे जे कर्म असतात, त्यापैकी जे आमच्या दैवामध्ये ज्या कर्मांचं ब्रह्मदेवानी निश्चित काही कर्म तुम्हाला भोगायचेच ठेवलेले असतात, ते प्रारब्ध आहे. ते प्रारब्ध नष्ट होत नसतं. प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षया. क्रियमान कर्म आणि आमचे जे दैनंदिन कर्म आहेत ते नष्ट होतील, परंतु आपल्याला प्रारब्ध कर्म हा भोगाशिवाय नष्ट होत नाही. म्हणून नष्टप्रायेष्वभद्रेषु, हे नष्टप्राय होतात, परिपूर्ण नष्ट होत नाहीत. परिपूर्ण नष्ट कधी होतील? जेव्हा आपल्याला साध्य भक्ती प्राप्त होते. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. ज्ञान प्राप्त होतं किंवा आपण जेव्हा भगवंताशी तद्रूपता पावतो तेव्हाच हे नष्ट होतात. नाही तर तोपर्यंत नष्टप्राय असतात. नष्टप्राय म्हणजे जवळजवळ नष्टच झालेत. आता नष्टप्राय म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो वेगळ्या शब्दात, की आपण लस घेतो. लस, मग कशाची लस असो, आपल्या कोविडची का असे ना, आपण लस घेतली. लस घेतली म्हणजे काय केलं? आपण आपल्या शरीरात कोविडचे जंतू सोडले, पण ते मृतप्राय झालेले आहेत. त्यांच्यामध्ये थोडी जिवंतपणा आहे, पण जवळजवळ मेलेलेच आहेत ते. आपल्याला, तुम्हाला ते त्रासदायक नाही आहेत. तुमच्या उलट पेशींना युद्ध कसं करायचं याचं त्यातून प्रशिक्षण मिळते. म्हणून लसमध्ये जंतूच असतात, परंतु नष्टप्राय झालेले असतात, मृतप्राय झालेले असतात, पूर्ण मेलेले नसतात, अर्ध मेलेले असतात. तसे आपल्या मनामधल्या वासना किंवा आपल्या मनामधले कर्मसंस्कार हे परिपूर्ण नष्ट होत नाही. ज्या वेळेला आपल्याला साक्षात्कार होतो त्यावेळेलाच ते नष्ट होतात. साक्षात्कार झाला, भगवंताची प्रत्यक्ष आपल्यावरती कृपा झाली तरच ते नष्ट होतात. तोपर्यंत ते नष्टप्राय असतात, म्हणजे मृतप्राय असतात. त्यामध्ये थोडी थोडी दुगदुगी शिल्लक असते, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून नष्टप्राय असा शब्द वापरला आहे. जसं आपण या नागाचे दात काढले, काय म्हणले? नागाचे दात काढले, सिंहाचे नख काढले आणि दात काढले. मग काय करतो म्हणले सिंह? नख काढलेत, दात काढलेत, नागाचे दात काढलेत, नाग काहीच करत नाही, अंगावर खेळतो. का? तो जवळजवळ मृतप्रायच आहे, आता तो काहीच करू शकत नाही. त्याची जी दंशक क्षमता आहे ती नष्ट केली. तशी विषयांची, वासनांची, कर्माची दंशक्षयता जेव्हा नष्ट होते कथेच्या अनुसंधानाने, तेव्हा ते नष्टप्रायच झालेले असतात. ते जवळजवळ नष्टच पावलेले असतात, पण ते कधी परिपूर्ण नष्ट होतात? साक्षात्काराने नष्ट होतात. भक्तिर्भवती नैष्ठिकी. नैष्ठिकी भक्ती प्राप्त होते. हळूहळू याप्रमाणे साधनात्मक भक्तीकडून साध्यात्मक भक्तीकडे, साधना रूप भक्तीकडून साध्यरूप भक्तीकडे, परिपूर्ण रूप भक्तीकडे आपण जातो. आणि मग तदारस्तमो भावा हा कामलोभादयाश्चे चैत एतैरनाविदम स्थितम सत्वे प्रसीदती. हळूहळू आपल्या मनामधले राग, द्वेष, मोह, मत्सर किंवा या ज्या दुर्गुण आहेत किंवा वाईट अशा प्रकारच्या वासना आहेत, रजो भावना आहे, तमो गुण आहेत, तो नष्ट होतो आणि सत्व गुण वाढायला लागतो.
सत्वगुण जसा जसा वाढत जातो तसा तसा तमोगुण आणि रजोगुण कमी होतो. हे बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे, आपण आपल्याला आरोग्य संपन्न का म्हणतो? आपल्यामध्ये रोग नाहीत का? आपल्यामध्ये सगळे रोग आहेत. आपल्यामध्ये खोकला आहे, आपल्यामध्ये ताप आहे, आपल्यामध्ये डोकं दुखणं आहे, आपल्यामध्ये पोटदुखी, सगळे आपल्यामध्ये. फक्त आपण ते आपल्या शक्तीने त्याच्यावरती नियंत्रण मिळवलंय आणि म्हणून आपण आरोग्य संपन्न आहोत. आपल्यामध्ये रोग आहेतच, फक्त ते प्रादुर्भाव त्याचा झाला नाही, त्याचा तिरोभाव झालाय. उद्भव झाला नाही, तिरोभाव झालाय. त्याप्रमाणे तिरोभाव म्हणजे ते नष्ट झाल्यासारखे आहेत. परंतु थोडा जरी आपण आरोग्यात आपल्यामध्ये काही खाण्यापिण्यात बदल केला की रोग प्रगट होतो. तो कुठून येतो? आपल्याजवळच आहे. तसं ते म्हणतात की आपण रज आणि तम हे सत्वगुण जसा जसा वाढायला लागेल तसे तसे हे कमी होतात. जसं जसं आरोग्य वाढायला लागेल तसं तसं रोग कमी होतो. हे जसं आहे त्याचप्रमाणे रजोगुण आणि तमोगुण याची शक्ती कमी होते आणि सत्वगुणाची शक्ती वाढते. चैत येतय नराविद्धम रणाविद्धम स्थितम सत्वे प्रसिद्धती एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः. आणि त्यासाठी प्रसन्न मनसो, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. मन प्रसन्न करा, मन समाधानी ठेवा. मन समाधानी ठेवलं म्हणजे सगळं काही प्रसन्नता प्राप्त होईल आणि सगळ्या प्रकारचे दोष नष्ट होतील. गोधन, गजधन, राजधन, सबधन, सबधन धन खान, सब रतन धन खान. ते म्हणतात गोधन, गजधन, राजधन सगळे धनच आहेत. गोधन सगळ्या प्रकारच्या गायी गुरं शेती वाडी हे धनच आहे. गजधन गजांत लक्ष्मी आहे, हे धनच आहे. राजधन राज्य लक्ष्मी ही धनच आहे. सब रतन धन समान, सगळे रतन धन. सब रतन धन खान जब आये संतोष धन सब धन धूली समान. आणि जेव्हा संतोष धन आपल्यामध्ये येतं, समाधान येतं, तेव्हा सगळे बाकीच्या गोष्टी निरर्थक वाटतात. सगळे धन आहेत पण जब आहे संतोष धन, संतोषत्व मनाची समाधान वृत्ती जर प्राप्त झाली तर बाकी सगळे धन निरर्थक आहे. सबधन रत्न समान. बाकीच्या दृष्टिकोनातून सगळे धन रत्नासारखे, पण संतोष धन जेव्हा येतं तेव्हा बाकीचे सगळे धन धूली समान. बाकीचे सगळे कष्टीत वाटतात, धुळीप्रमाणे वाटतात, कणाप्रमाणे वाटतात. समलोष्ठाश्म कांचनहा ही प्रवृत्ती काय आहे? समलोष्ठाश्म कांचनहा. संत तुकाराम महाराजांच्याकडे शिवाजी महाराजांनी लोक पाठवले आणि त्यांना धन दिलं. महाराज आम्ही छत्रपती महाराजांच्याकडून आलोत आणि हे सगळं धन तुम्हाला आम्ही अर्पण करण्यासाठी आलोत. तुकाराम महाराजांनी पाहिलं आणि सांगितलं, महाराजांना सांगा माझा नमस्कार, हे धन परत घेऊन जा, आम्हाला हे धन नको. का? अहो आम्हाला हे धन गरज नाही या धनाची, कारण आम्ही भगवंताच्या धनामध्ये तल्लीन आहोत. आम्हाला हे धन नको. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू. भगवान विठ्ठल नाम हे आमचं धन आहे, आम्हाला धन नको. संत तुकाराम महाराजांनी हे परत पाठवलं आणि सांगितलं की आम्हाला या धनाची गरज नाही, हे घेऊन जा परत. याप्रमाणे संत तुकाराम महाराजांची जी वृत्ती होती ती समाधानी वृत्ती होती आणि म्हणून ते परत करू शकले. याप्रमाणे ते म्हणतात आपल्याला फलाशा जर सोडून दिली, फलाशा नष्ट केली तर आपोआपच समाधान प्राप्त होतं. या ठिकाणी ब्रह्मसिद्धांत माला नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ब्रह्मसिद्धांत माला नावाच्या ग्रंथामध्ये साधन विचार सांगत असताना एक फार चांगली युक्ती सांगितलेली आहे. ती युक्ती थोडी गणिताची आहे, परंतु ती युक्ती या ठिकाणी सांगतो कारण ब्रह्मसिद्धांत माला हा फार महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याने असं म्हटलंय की आपण जे कर्म करतो ते कर्म आपण इच्छेने करतो, काहीतरी इच्छा धरून करतो. पण निरीच्छ भावनेने कर्म केलं तर आपल्याला कशा पद्धतीने समाधान प्राप्त होतं याची युक्ती त्यांनी सांगितलेली आहे. ती गणिताच्या पद्धतीने सांगितलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय आणि हे उदाहरण
कार्लाईलचं त्यांनी दिलेलं आहे. कार्लाईल नावाचा एक अभ्यासक, ज्ञानी, शास्त्रज्ञ, कवी होता. त्यांनी दिलेलं आहे. सदोदित मन समाहित कसं राहतं याचं ते उदाहरण आहे. ते म्हणतात कर्म आणि फलाशा, कर्म भागिले फलाशा. वरती कर्म लिहायचं, त्याच्या खाली एक रेघ ओढायची आणि खाली फलाशा लिहायचं, म्हणजे कर्म भागिले फलाशा. हा अपूर्णांक आहे म्हणतात ते. कर्म भागिले फलाशा हा अपूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक मानवी समाधानाचा निदर्शक आहे. मानवी समाधानाचा निदर्शक आहे. हे कर्मयोगाचं रहस्य आहे. ते म्हणतात हा या अपूर्णांकाची किंमत ही छेदाला व्यस्त असते. अपूर्णांकाची किंमत नेहमी छेदाशी व्यस्त असते. फलेच्छारूपी छेद जसा जसा कमी होत जाईल तशी तशी समाधानी रूपी अपूर्णांकाची किंमत वाढत जाते. त्याचा छेद जसा जसा कमी होत जातो तसा अपूर्णांकाची किंमत वाढत जाते. छेद शून्य झाला म्हणजे अपूर्णांकाची किंमत अनंत होईल. छेद जसा जसा कमी होत जाईल म्हणजे फलाशा जशी जशी कमी होत जाईल तसं तसं अपूर्णांकाची किंमत वाढत जाईल. याचाच अर्थ फलेच्छा रहित कर्म हे अखंड आनंद देणार आहे. म्हणून या ठिकाणी कर्म भागिले फलाशा म्हणून फलाशा शून्यवत करा म्हणजे तुम्हाला अखंड आनंद त्यातून प्राप्त होईल. म्हणून अपूर्णांकाची किंमत छेदाशी व्यस्त असल्यामुळं आपण जसं जसं छेद कमी करू तसं तसं वरच्या अपूर्णांकाची किंमत वाढत जाईल. हे साधं गणित आहे. याप्रमाणे ते म्हणतात की हाच सिद्धांत कर्मयोगाचा, निष्काम कर्माचा गीतेमध्ये सांगितलेला आहे. म्हणून आपण निष्काम कर्मयोगाने कर्म केलं तर आपल्याला अखंड आनंद प्राप्त होतो. हे सूत्र त्यामधून त्यांनी सांगितलेलं आहे. याप्रमाणे आता यानंतर भगवत तत्वविज्ञान मुक्त संघस्य जायते, अशा प्रमाणे मुक्त संघ कसा होतो आणि तो कशा पद्धतीने माणूस हा मुक्त संघ अर्थात संपूर्ण जगामध्ये मुक्त स्वैरपणाने कसा वागतो, तो ज्या मुक्ती प्रत्यक्षात प्राप्त होण्याच्या पलीकडची अवस्था ज्याला आपण म्हणतो की मुक्त असलेला, मुक्त संघ असलेला, जीवनात जगताना सुद्धा मुक्त संघाने जो वागतो, जीवन जगत असताना सुद्धा मुक्तपणाने जो वागतो, असा जो श्रेष्ठ दर्जाचा संत आहे, महात्मा आहे, तो यातून प्रगट होतो असं त्यांना म्हणायचं आहे. आणि म्हणून याप्रमाणे आता रज आणि तम प्रवृत्तीने कशा कशा पद्धतीने लोक प्रार्थना करतात, पूजा करतात किंवा रज आणि तम प्रवृत्तीचे लोक कसं भजतात देवाला, त्या संबंधीचे जे विवरण करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदेहर विठ्ठल सीताकांत स्मरण.